स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. सुहास बाबर यांची कार्यतत्परता. त्या मिरज रस्त्यावरील पडलेले खड्डे तातडीने बुजवा. अधिकाऱ्यांना सूचना. 5 कोटींचं टेंडरही काढलं. प्रवाशांतून समाधान व्यक्त. तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा. विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड. हा 11 मजली टॉवर, रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट. मुंबई पुणे सारखी जीवनशैली. 45 शॉप्स, 15 ऑफिसेस, 42 फ्लॅट्स, वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, सतर्क सिक्युरिटी, सीसीटीव्ही कॅमेरे, बेसमेंट पार्किंग, तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा. तर मग आजच बुक करा. संपर्क राजू पाटील किर्दत, हनुमंत किर्दत. गेल्या अनेक दिवसापासून विट्याहून मिरजकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडल्यानं वाहनधारकांची मोठी तारांबळ उठते. या रस्त्यावरून जात असताना अनेक लोकांनी याबाबतची तक्रार सुहास बाबर यांच्याकडे केली. त्यावेळी तातडीने सुहास बाबर यांनी कार्यतत्परता दाखवत अधिकाऱ्यांशी संपर्क करत याबाबत चर्चा केली व या रस्त्यावरील पडलेले खड्डे तातडीने बुजवा अशा सूचना त्यांना दिल्या. त्यामुळं 2च दिवसात या कामास सुरुवात होणार असल्यामुळं प्रवाशात आनंदाचं वातावरण आहे. राष्ट्रीय महामार्गावरील विटा मिरज या रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवण्यास 2 दिवसात सुरुवात होणार आहे. सदर कामाचे 5 कोटी रुपये रकमेचं टेंडर उद्याच उघडणार आहे. खड्डे बुजवण्याचं काम वेगानं पूर्ण करावं अशा सूचना संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्यात, अशी माहिती युवक नेते सुहास बाबर यांनी दिली आहे. मिरज फलटण हा राष्ट्रीय महामार्ग खानापूर तालुक्यातून माहुली, नागेवाडी, खानवड, गारडी, विटा, कारवे तसेच तासगाव तालुक्यातील आळते, लिंब, शिरगाव, वंजरवाडी, तासगाव, कवटे, कंदक, कुमटेफाटा या मार्गे म्हैसाळला जातो. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले. सध्या पावसाळा आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना या खड्ड्यांचा प्रचंड त्रास होतो. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता के.डी. मुधाळे यांच्याशी संपर्क साधून सदर खड्डे बुजवण्याचं काम तातडीने करावं अशी मागणी केली. यावर कार्यकारी अभियंता मुधाळे यांनी या मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात आली आहे. ही निविदा उद्याच खुली होणार आहे. त्यामुळं निविदा खुली होतात 4च दिवसात खड्डे बुजवण्याच्या कामास सुरुवात होईल असं त्यांनी सांगितलंय. तसेच हे काम तात्काळ व वेगाने पूर्ण करावं अशी मागणी केल्याचंही सुहास बाबर यांनी सांगितलंय. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.